नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। नाशिकच्या सातपूर परिसरात एका तरुणाचे 4 ते 5 जणांकडून दिवसाढवळ्या अगदी सिने स्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। एका 4 चाकी वाहनात आलेल्या 4 ते 5 जणांनी या तरुणाचा मोबाईल ओढून घेत या तरुणाला बळजबरीने वाहनात टाकून अपहरणाचा प्रयत्न केलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया। नाशिक शहरातील सातपूर पोपया नर्सरी परिसरात तरुणाचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला। बुधवारी घडलेल्या या घटनेत 6 ते 7 जणांनी तरुणाला गाडीत कोंबलं। तरुणानं वेळीच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून पोलीस स्टेशन गाठलं। मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलीस आता तपास करत आहेत। त्र्यंबकेश्वर रोडवर तेजस धाडगेचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास तेजस धाडगे मित्राला चहाच्या टपरीवर भेटण्यासाठी आला होता। संशयित गिरीश शिंगोटे 4 ते 5 साथीदारांसोबत गाडी घेऊन आला। तेजस धाडगेला 4 चाकी गाडीत बसवून मोबाईल ताब्यात घेऊन मारहाण केली। एका खासगी हॉस्पिटल जवळ संधी मिळताच तेजस धाडगेनं अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पळ काढला। गाडीतून पळ काढून तेजस धाडगेनं पपया नर्सरी पोलीस चौकी गाठली। नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या पपया नर्सरी परिसरात काल एका तरुणाचा सिने स्टाईल अपहरणाचा प्रयत्न झाला। एका 4 चाकी वाहनामध्ये आलेल्या 5 ते 6 जणांकडून या तरुणाला बळजबरीनं मोबाईल हिसकावून घेत गाडीत कोंबण्याचा प्रयत्न झाला। ज्या ठिकाणी काल ही घटना घडली होती त्याच ठिकाणी आपण आहोत। हा नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता आहे। आपण त्याच परिसरात आहोत। दिवसाढवळ्या या तरुणाला सिने स्टाईल पद्धतीने काल काही अज्ञातांकडून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता। काही लोकांनी तेजस धाडगेचं अपहरण करतानाचा व्हिडिओ काढला होता। त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला। तर तेजस धाडगे याच्या फिर्यादीवरून गिरीश शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवरसह त्याच्या मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। फिर्यादी आहे तेजस धाडगे नावाचा व्यक्ती आहे, यातला पीडित बेसिकली। तर त्याला त्या ठिकाणी काही 3 त्यातली नावं निष्पन्न आहेत आणि इतर काही अज्ञात इसमांची त्यात नावं आहेत। यांनी त्याच्या प्रेम प्रकरणाच्या भानगडीतून त्या ठिकाणी त्याला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यावरून आपल्याकडे सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये पुढील जी कायदेशीर कारवाई ती देखील आम्ही करत आहोत। मात्र ज्या तरुणाचं अपहरण केलं जात होतं त्या तरुणाच्या पत्नीचे आणि अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीचे लग्न अगोदरचे प्रेमसंबंध होते आणि प्रेमासाठी अडथळे ठरत असल्याच्या कारणातून या तरुणाचं अपहरण केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।